नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे लेझी बॉयज चॅनलवरती. आज मी आणि माझे दोन मित्र अश्विन आणि ऋषिकेश ट्रेकला चाललो आहे सिंहगड किल्ल्यावरती. तर आपण भेटूया डायरेक्टली सिंहगडच्या पायथ्याशी आणि ट्रेक सुरू करूया. Spills the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories मित्रांनो, आता आपण इथे गाडी पार्क केली आहे, नाश्ता वगैरे केला आहे आणि आता आपण सिंहगडाच्या दिशेने निघालो आहे. काही म्हणा मित्रांनो, ज्यावेळी आपण शहरात नाश्ता करतो आणि शहराबाहेर नाश्ता करतो, चवीमध्ये खूप फरक असतो. आता आम्ही जस्ट इथे पोहे वगैरे खाल्ले, ते एवढे मस्त होते, म्हणजे ती टेस्ट आपल्याला शहरामध्ये भेटत नाही. ती तुम्हाला शहराबाहेर गेल्यानंतर एखाद्या गावामध्ये वगैरे तिथेच भेटते. तर तुम्ही बघताय की सगळे रोड कसे ओले झालेले आहेत, कारण की इथे कंटिन्युअसली पाऊस आहे आणि आजचा पूर्ण ट्रेक हा आपला पावसामध्येच होणार आहे. माझे मैंने रखे थे ना कॉलर सोबत नाही ते तुला सोबत नाही तुला. तुमच्यापेक्षा चांगलाच वागत असेल मी माणसांबरोबर. हां, तसं नाही. तुझ्यासारखं तर चुत्या कोणी वागत नसेल. जैसा इंसान है ना उसके हिसाब से बिहेव करता है. हां, ते तुझ्याकडे नाही. येणं जाणाऱ्या टोंड मारणं त्याच्याशी काय संबंध पण नसतं. टोमण्या. हां, टोमण्या. आणि ह्याच्यावर मारले गेलं की त्याची गांड सुचते. तू काय टॉपिक तो देड़ दिया मेरे ले रहा ये. वेलकम टू क्लब. फोटो क्लिक. तरी ह्या 2-4 वर्षात इथले रोड खूप मस्त बनवले आहे. आज समझ में आधी आएगा असे रोड नव्हते. कि तोड़ना आजकल जा सकते हैं अजूनही नहीं जा रस्त्याचं सकते. मध्ये मध्ये काम सुरू आहे, त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक लागू शकतं. शनिवार रविवारी जर तुम्ही येणार असाल गडावर तर 100% तुम्हाला ट्रॅफिक लागणार. खूप सारी लोक ब्रेक करून परत येत आहेत. आम्ही आत्ता निघालोय कारण की आम्हाला यायलाच लेट झाला म्हणण्यापेक्षा जे माझे 2 मित्र आहेत ते खूप लवकर उठले आज, त्यामुळे आम्ही इथे लवकर पोहोचलो. spills the velvet dark, etching patterns, leaving. काही म्हणा मित्रांनो, पावसाळ्यात सिंहगड हा खूपच खुलून दिसतो, त्यामुळे तुम्ही नक्की पावसाळ्यात एकदा तरी व्हिजिट करा. तुम्हाला असं हिरवंगार वातावरण बघायला भेटेल. सगळीकडे हिरवंगार गवत उगवलेला आहे आणि हा रस्ता त्या गवताच्या मधून जातोय. फक्त चालताना लक्ष द्या की तुमचा पाय वगैरे घसरेल वगैरे, त्याची फक्त तुम्ही काळजी घ्या, कारण की इथले दगड
खूप मोठे मोठे आहेत आणि तुम्हाला डोक्याला वगैरे मार लागू शकतो. त्यामुळे चालताना वगैरे काळजी घ्या आणि विदाऊट शूज येऊच नका इथे ट्रेकिंगसाठी. चल अभी हमें कैसे चलने में दम निकल जाता है। उस टाइम कैसे चलते हम लोग? songs entwined with the trees that stand. Nothing is हे हाय मित्रांनो, कुठे चालाय? अरे भावच देत नाही. तर तुम्हाला सिंहगडावर आल्यानंतर असे खूप सारे कुत्रे दिसतील. ते तुमच्या बरोबर पूर्णपणे गडावर येतात. तर त्यांना असं हकलू वगैरे नका. चांगलंच आहे ते तुमच्या बरोबर येत आहेत. आपल्यापेक्षा त्यांना जास्त रस्ता इथला माहिती आहे. तुम्हाला सिंहगडावर जाताना असे मध्ये मध्ये खूप सारे असे शेड्स भेटतील. तिथे तुम्हाला खाण्यासाठी भेटू शकतं. पाण्याची बॉटल वगैरे आणि असं खूप काही तिथे वेगवेगळे पदार्थ असतात, ते तुम्ही खाऊ शकता. हे सकाळी 4 वाजल्यापासून इथेच बसलेले असतात आणि त्यांची जे दुकान आहेत ते ओपन असतात. of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. While rivers whisper truths as they flow down, their songs ती मुलगी म्हणत होती की अर्धा ट्रेक झाला का. आत्ताशी फक्त 5 ते 10% झाला असेल आणि ती आत्ताच बोलते की अर्धा झाला का. सिंहगडावर आल्यानंतर तुम्हाला खूप सारे असे धबधबे बघायला मिळतात. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला दिसतोय का बघा. तो खूप दूर आहे. नंतर जसं जसं जवळ जाईल तसं दिसेलच. whispering pines, secrets पाऊस आता थोडा थोडा वाढत चाललेला आहे आणि माझ्या हातात जिंबल आहे. तर ते काही जिंबल असते वॉटरप्रूफ वगैरे नाही आहे, त्यामुळे एका हातात छत्री आणि एका हातात जिंबल पकडून चाललेलं आहे. leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle मित्रांनो, तुम्ही जर ते आलात तर तुम्हाला असे खूप असे पॉईंट्स भेटतील. तिथं तुम्ही असं टेकडीवरती जाऊन रुक जा. असं पूर्ण व्ह्यू पाहू शकता. तुम्हाला एक दाखवतो. फक्त चालताना वगैरे थोडं लक्ष द्या, कारण की तिथं असं काही असं रोड वगैरे नाही आहे. त्याला माती आहे भरपूर, पाय घसरू शकतात आणि गवतातून चालताना थोडं लक्ष द्या. हे आहे मोठे आहे.
मित्रांनो. असं तुम्हाला एकदम फिरवून दाखवतो. व्हिडिओ बघा. पाऊस असल्यामुळे खूपच असं तुम्हाला थोडंसं ब्लर दिसेल, पण तुम्ही नेकेड आईजनं बघाल तर खूप मजा येते बघायला. ह्या दिशेला सिंहगड आहे, तो आता पूर्णपणे ढगांच्या आडोशाला आहे, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. जसं जसं आपण जवळ जाऊ तसं तसं तुम्हाला सिंहगड दिसू लागेल. तसे आपले महाराजांचे किल्ले असे आहेत की ते जोपर्यंत आपण जवळ जात नाही तोपर्यंत इझिली दिसून येत नाहीत. त्याचे दरवाजे किंवा भिंती दिसून येत नाहीत. तुम्हाला सरळ सरळ ते डोंगरच दिसतात. चला आता आपण निघूया कुठं. काय फोटो वगैरे काढायचा आहे तिघांचा? नाही ना. ओके. मला वाटलं काय तुम्हाला फोटो काढायला नाही आहे का? कितीला आलेलं सकाळी? लवकर नाही, आता थोडा वेळ झाला. ओके, तुम्ही वर चढताय का? नाही, थोडा वेळ झाला आता परत जायचं. ओके, रिटर्न जाणार आहे. ठीक आहे. ओके. काय करशील? इथं आहे ना वाट. आहे ये आहे ना. काय घाबरतो? बाहेर होईल ना. मातीपेक्षा जास्त ग्रिप दगडांवरती भेटते. आपला आत्तापर्यंत 40% ट्रेक कंप्लीट झालेला आहे. हे ते गाव आहे जिथून आपण ट्रेक सुरू केला, जिथे आपली गाडी पार्क आहे. मला गडावरती आल्यानंतर खूप सारे पक्ष्यांचे असे वेगवेगळे आवाज ऐकायला भेटतात आणि बघायलाही भेटतात. पावसामुळे ते जे दगड आहेत ते असे उठून दिसतात एकदम. किधर? ग्राउंड है. वो अभी रास्ता है ना, हम चलते हैं. वो पत्थरों की वजह से चमक रहा है. सुन, रुकता है का थोड़ा? इसमें पानी जाएगा. पोंछ लेता हूँ पहले थोड़ा. लाइट का है. क्या व्यू दिख रहा है ना भाई.
शहरी पंछी है घूमने पहाड़ों में, उस वजह से आवाज़ निकाल रहे हैं क्योंकि उनको आवाज़ें नहीं आ रही पंछियों की। सिटी में बहुत सुनाई देती है हॉर्न की आवाज़, तो इसलिए बौखला गए, तो इधर आके पंछियों की खुद ही आवाज़ निकाल रहे हैं। शहरी मुर्गे हैं। ठीक है, शहरी मुर्गे बोल सकते हैं इनको। ठीक है, चलो हम चलते आगे। उधर भी बैक पैकिंग उधर भी। नहीं, उतरने के लिए अच्छा है, चल इधर से, नहीं तो अचानक से थकान महसूस होगी। मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही ट्रेकिंग करता सिंहगडावरती त्यावेळी खूप सारे असे शॉर्टकट्स आहेत. जर तुम्ही फर्स्ट टाईम आलात तर ते अवॉइड करा, कारण की तुम्ही शॉर्टकट्स घ्यायला जाता ते खूप स्टीफ असतात आणि ते चढताना तुम्हाला अचानक दम वगैरे लागू शकतो. त्यामुळे आणि जर तुम्हाला माहीत असेल तरच तो शॉर्टकट घ्या, नाहीतर नका घेऊ. the stars and the moon. Teach me the language of rustling. जसे जसे आपण गडाच्या जवळ चाललो आहे तसे तसे जे दुरून दिसणारे धबधबे आहेत ते आता क्लिअरली दिसायला लागलेले आहेत. तुम्ही पाहू शकता असे खूप सारे धबधबे आहेत तुम्हाला जाताना दिसते. आता आपण लेफ्ट साईडला बघतोय आणि आपण रोडच्या लेफ्ट साईडलाही भरपूर असे धबधबे आहेत ते तुम्हाला पुढे गेल्यावर दिसते. बंद करू. कर बन, बैग में रख दे, हाथ में मत पकड़। साइड कप्पा है क्या दूसरे के? है ना, मेरा इसमें हम डालेंगे तो वो पानी इसमें आएगा। साले तेरी वड़ा पाव को पड़ी। सारे जाए तक कभी की जगह मेरे बजट खराब कर दूँ। ह्या आजी आपल्या मुलासोबत आलेल्या आहेत ट्रेकिंगला. चालताना जर तुम्हाला खूप दम लागला असेल तर तुम्ही थांबून घेत जा, थोडं थोडं बसून जात जावं, कारण की तुमच्या हार्टबीट्स ह्या खूप वाढतात, त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला दम भरला असेल तर ठिकठिकाणी बसत जावा. हा बघा अजून एक धबधबा. तुम्ही फक्त व्ह्यू बघा मित्रांनो. अजून आपला गड दिसत नाहीये कारण की अजूनही फॉग दिसतोय सगळीकडे आणि आतापर्यंत आपण 60% ट्रेक कंप्लीट केलेला आहे. तर चला पुढे. हा बघा खेकडा. तर असे खूप सारे खेकडे तुम्हाला दिसतात. चालताना जपून चाला, त्यांच्यावरती पाय वगैरे पडू नये, काळजी घ्या त्यांची. तुम्हाला या ठिकाणी अशी खूप झुडपं पाहायला भेटेल. ते पूर्णपणे अशी झाडांनी कव्हर आहे.
आणि खाली अशी बसण्यासाठी मोकळी जागा आहे. उन्हाळ्यात वगैरे आला तर तुम्हाला हे सावलीत बसण्यासाठी खूप युजफुल ठरते. एक मिनिट मित्रांनो, मी परत जातो आणि परत तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो. असं तुम्ही चालत आला आणि डावीकडे वळालात तर तुम्हाला असा व्ह्यू बघायला भेटतो. माझ्या मागे जस्ट एक टपरी आहे, तिथं तुम्ही असं काही खात वगैरे बसून हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. आता आपण एका शॉर्टकटने चाललो आहे. तुम्ही हा शॉर्टकट बघा. हे दृश्य एवढे अप्रतिम आहे कारण की तुम्ही सरळ रस्त्यानं जाताना तुम्हाला एवढी झुडपं लागत नाहीत, झाडे वगैरे नसतात. पण तुम्ही काही काही शॉर्टकट्स असे आहेत की तिथून जायला तुम्हाला खूप आवडेल. यहाँ पे टाइम मतलब क्या है? इधर नाही येत ना गोष्टी. आपण बघू शकता आता आपण हा शॉर्टकटने वरती चढत आलोय. हा एवढा स्टीप आहे ना आणि खूप असे म्हणजे दगडच आहेत मोठे मोठे. त्याच्यावरून तुम्हाला जाताना थोडंसं असं म्हणजे जीव मुठीत धरून चालल्यागत वाटतं, कारण की वाहतं पाणी, चिखल आणि त्याच्यातून तुम्ही मोठ्या मोठ्या दगडांवर जात असताना थोडंसं रिस्की असतं, पण तेवढीच थ्रिलही येतो आपल्याला. तर चला आपण हळूहळू वरती जाऊया. आपल्या पुढे एक ग्रुप चाललाय. त्यांच्यातल्या एका मुलाला वरती चढता येत नाही, तर त्याचे मित्र त्याला मोटिवेट करतायत. पण असे मित्र खूप गरजेचे असतात, कारण की त्या मित्रामुळंच असे जे चढू न शकणारे मुलं गड चढायला येतात आणि त्यांना फक्त एवढंच म्हणतात, चल 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 वरती 5 मिनिटच राहिलं आहे, आणि ते काही 5 मिनिटं संपत नाही. हाँ रुका था ते कंटिन्यूअसली. तू ऐसा कहा रहा है? तो छोटा मुलगा म्हणतोय की आपण इथून आलो असतो. The earth's gentle sigh, lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the stars and teach me क्या? the language of rustling leaves. रिकॉर्ड तो कर सकता हूँ. व्हिडिओ काढा वर या तुम्ही, त्याचा एक व्हिडिओ काढा येत. हा रस्ता थोडासा अडगळीचा रस्ता आहे आणि इथे एक ग्रुप आहे, त्यांच्यातल्या एका मेंबरला वरती चढता येत नाहीये, तर ते मला बोलतायत की त्याला वरती घेऊन ये. आला वरती.
आपला 90% ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आता फक्त 10% राहिलेला आहे गड चढायचा. म्हणजे ट्रेकिंगचा पार्ट संपतोय तिथून गडाच्या पायऱ्या सुरुवात होतात. हा एक कडा चढला की आपल्याला गडाची भिंत दिसू लागेल. एक काम करता ते सुकलेलं झाड दिसतंय ना, ते जस्ट त्या गडाच्या भिंतीच्या बाजूला आहे. म्हणजे ते झाड दिसलं की तुम्ही समजू शकता की आपण पोचलेलो आहे, तिथे गडापाशी पोचलेलो आहे. आता जरी खाली बघितलं तर पूर्ण असा फॉगच दिसतोय, खालचं काहीच दिसत नाहीये. तर चला आपण वरती चढायला जाऊया. आय थिंक 10 नंतर वगैरे थोडासा फॉग कमी होईल आणि तुम्हाला तो व्ह्यू दिसेल. हा थोडासा ट्रिकी आहे. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on mountains, शूज स्लिप हो रहा है बघा. while rivers whisper truths as they flow down. Their songs मिट्टी लगी है क्या शूज को मेरे? with the trees. ऐसा लग रहा है कि शूज को मिट्टी लगी है. बैठे बैठे आना पड़ेगा, हाँ? बैठे बैठे आना पड़ेगा. नो मत आता हूँ मैं. बहुत आना. हाँ नीचे तर आपण पोचलेलो आहे. हा थोडासा अवघड पार्ट होता गडाचा चढण्याचा, पण तो झालेला आहे. आता आपण वरती नहीं वो जाऊ शकतो. नहीं भाई. इधर से आए, इधर से. भाई ये पेड़ सूखा हुआ कैसा दिख रहा है? दिखा है ऊपर वाला? इधर का देखना असली कैसा दिख रहा है वो पेड़. त्या झाडाजवळच आपल्या गडाची भिंत आहे. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets ती बघा मित्रांनो, समोर तुम्हाला ती जी भिंत दिसते ती आपल्या गडाची भिंत आहे. अशा तऱ्हेनं ह्या भिंतीपाशी आपला ट्रेक कंप्लीट होईल. मग आपण थोडस गडावरती फिरू. पहुंच गए. दीवार आपको दिखाई दे रही होगी. आपले सुभेदार तानाजी चढाई कंप्लीट होती है. महाराजांच्या समाधीचे आपण दर्शन घेऊ आणि नंतर लगेच आपण खाली उतरू.
तो मिलते हैं ऊपर। अभी इधर चढ़ने के लिए कैमरा ऑफ करना पड़ेगा। whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language अबे ऊपर तक आती है काय? and leaves, stories that linger on the breath of the breeze. इथून तुम्ही ह्या भिंतीवरती चढू शकता. तर आता आपण भिंत चढल्यानंतर भेटूया, कारण की मला इथे कॅमेरा बंद करून वरती चढावं लागेल. Teach me the language of rustling leaves, फायनल